सदा सुरू असे. सुंदर अशा दिवसासाठी मी खरंच देवाचे खूप आभार मानते. थँक्यू जीजस, थँक्यू फॉर दिस डे. अँड टुडे आय ब्रिंग अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. आयझिया 43 वर्स 2. यशायाचा 43वा अध्याय 2रं वचन आज आपण पाहणार आहोत. तू जलातून चालशील तेव्हा मी तुझ्या बरोबर असेल. नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत. अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाही. ज्वाला तुला पोळणार नाही. हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरंच खूप सुंदर, अतिसुंदर असं देवाचं हे वचन आहे. देवाचं वचन हे अद्भुत आहे. देवाचं वचन हे जिवंत आहे आणि देवाचं वचन हे आपल्या लाईफमध्ये कार्य करणार आहे. पण त्या वचनाला आपल्या लाईफमध्ये वर्क करण्यासाठी आपल्या मनात एक स्ट्रॉंग फेथ, एक दृढ विश्वास असणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच ते देवाचं जिवंत वचन आपल्या लाईफमध्ये ऍक्टिव्हेट होतं. अगदी मोरीच्या दाण्याएवढा जरी आपल्या मनामध्ये विश्वास असेल तर देवाचं वचन आपल्या लाईफमध्ये ऍक्टिव्हेट होतं. आणि जेव्हा देवाचं वचन आपल्या लाईफमध्ये ऍक्टिव्हेट होतं, काम करण्यास चालू करतं, तेव्हा काय होतं? जेव्हा देवाचं वचन आपल्या लाईफमध्ये ऍक्टिव्हेट होतं तेव्हा देवाची शांती, समाधान, स्वर्गीय आनंद, कधी न संपणारा स्वर्गीय आनंद, कधी न संपणारी शांती, भरभराट, सक्सेस आपल्या लाईफमध्ये येतं. आणि तेव्हा प्रत्येक गोष्टीत आपल्याला जय मिळत जातो, आपण विजयी होतो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर विश्वासात चालू, आपण जर विश्वासात वाढू तर देव आपलं प्रत्येक संकटापासून प्रोटेक्शन करतं. कोणतंही संकट आपल्यापर्यंत येऊ शकत नाही आणि जरी संकट आलं तर ते संकट आपल्याजवळ खूप वेळ राहत नाही. म्हणून देवाचं वचन सांगते की तू जलातून चालशील तेव्हा मी तुझ्या बरोबर असेल. त्या तुला बुडवणार नाही. अग्नीतून चालशील तेव्हा त्या तुला भाजणार नाही. ज्वाला तुला पोळणार नाही. ओ माय गॉड. खरंच खूप अद्भुत कृत्य करणारा, खूप पराक्रमी असा आपला बाप आहे. आपण निर्गमच्या पुस्तकात पाहतो की जेव्हा मोशे सर्व इस्रायल लोकांना घेऊन समुद्रातून निघाला तेव्हा त्या लाल समुद्राचे 2 भाग झाले. समुद्राचे पाणी 2 बाजूला भिंतीप्रमाणे उभा राहिले आणि भर समुद्रात देवाने इस्रायल लोकांसाठी कोरडी भूमी तयार केली. कशावरून? तर समुद्रामध्ये देवाने कोरडी भूमी तयार केली. कोरड्या भूमीवरून सर्व इस्रायल लोक पलीकडे गेले. म्हणून देवाचं वचन सांगते की तू जलातून चालशील तेव्हा मी तुझ्या बरोबर असेल. त्या तुला बुडवणार नाही. हालेलुया. आपण दानिएलच्या पुस्तकात पाहतो की दानिएलच्या 3ऱ्या अध्यायात आपण पाहतो की नबुकद्रेसर राजाने एक आज्ञा केली होती, पण शद्रक, मेशक, अबेदनगोने त्याची आज्ञा पाळली नाही. ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहेत. त्यावेळेस नबुकद्रेसर राजा चिडला कारण त्या तिघांनी त्याची आज्ञा मांडली नव्हती. नबुकद्रेसर राजा म्हणाला की ह्या तिघांना धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकून द्या आणि भट्टीस दरवेळेपेक्षा 7 पटीने अधिक तप्त करा. पण त्याने नबुकद्रेसर राजाला उत्तर दिले की ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हाला ह्या धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवावयास समर्थ आहे आणि आम्हाला आपल्या हातातून सोडवायला सुद्धा तो समर्थ आहे. आणि त्यावेळेस त्यांना त्या अग्नीत टाकले. पण त्या अग्नीने त्यांच्या डोक्याचा एकही केस होरपळला नाही. त्यांच्या शरीराला अग्नीचा गंधही लागला नाही. त्या तिघांचे हात बांधून त्या अग्नीमध्ये टाकले होते, पण देव स्वतः त्यांच्या बरोबर त्या अग्नीमध्ये फिरत होता. तेव्हा राजा म्हणाला, अरे आपण तर ह्या तिघांना या भट्टीमध्ये टाकले होते, पण 4 इसम आत मोकळे फिरत आहे. आणि खरंच तो अग्नी त्यांना काही करू शकला नाही, कारण देव स्वतः त्यांच्या बरोबर फिरत होता. कारण त्यांचा विश्वास खूप स्ट्रॉंग होता की ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हाला ह्या सर्व गोष्टीतून सोडवावयास समर्थ आहे, असा त्यांचा विश्वास होता. म्हणून तो अग्नी त्यांना काही करू शकला नाही. म्हणून वचन सांगते की तू अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाही. ज्वाला तुला पोळणार नाही. ह्या वचनावरून आपल्याला काय कळतं? तर ह्या वचनावरून आपल्याला असं कळतं की एक दृढ विश्वास, एक स्ट्रॉंग फेथ आपल्या मनात असणं खूप गरजेचं आहे. म्हणून विश्वास ठेवा की कितीही वाईट परिस्थिती असू द्या, कितीही लोक तुमच्या विरुद्ध उठून उभा राहू द्या, कितीही मोठे संकट तुमच्यावर येऊ द्या, काही होऊ द्या, फक्त विश्वास ठेवा की ज्या देवाची मी उपासना करतो, ज्या देवावर मी विश्वास ठेवतो तो मला ह्या सर्व परिस्थितीतून काढण्यास समर्थ आहे. असा तुम्ही एक स्ट्रॉंग फेथ तुमच्या मनामध्ये ठेवा. तुम्ही आज तुमच्या मनात एक स्ट्रॉंग फेथ, एक दृढ विश्वास ठेवा की माझ्या जीवनात उसळलेल्या लाटा माझं काही करू शकत नाही. अग्नीसारखी ही वाईट परिस्थिती माझं काही करू शकत नाही. कारण ज्या देवावर मी विश्वास ठेवतो, ज्या देवाची मी उपासना करतो तो मला या सर्व परिस्थितीमधून बाहेर काढेल. तो मला कोणत्याही संकटात टाकणार नाही. आणि जरी संकट आलं तर ते संकट माझ्याजवळ टिकून राहणार नाही. कारण ज्या देवावर मी विश्वास ठेवतो, ज्या देवाची मी उपासना करतो तो मला या सर्व परिस्थितीतून बाहेर काढण्यास समर्थ आहे. तो माझ्या सर्व परिस्थितीशी लढेल आणि मला विजयी करेल. तो मला जय देईल. असा एक स्ट्रॉंग फेथ तुम्ही आज तुमच्या मनामध्ये ठेवा आणि विश्वास ठेवा की खरं देवाचं हे आजचं अद्भुत वचन तुमच्या लाईफमध्ये नक्कीच वर्क करेल. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या ह्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच ह्या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. खूप जणांना देवाच्या हे जिवंत वचनाची गरज आहे. खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. शाल वी प्रे.
हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझा गौरव करते ईश्वराजा. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराजा. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराजा. सुंदर असं वचन, सुंदर असं गोड प्रॉमिस प्रभू ईश्वर बाप्पा, तू आज आम्हाला दिलं उपकार मानते ईश्वराजा. हो देव बाप्पा, तुझं वचन आहे प्रभू ईश्वर बाप्पा. तू नद्यातून चालशील तरी त्या तुला बुडवणार नाही, अग्नीतून चालशील तरी ती तुला भाजणार नाही, ज्वाला तुला पोळणार नाही. हो देव बाप्पा, खरंच किती सुंदर, अति सुंदर असं वचन प्रभू ईश्वर बाप्पा, तू आज आम्हाला दिलं उपकार मानते देव बाप्पा. खरंच तुझं वचन धीर देणार आहे देव बाप्पा. तुझं वचन प्रभू ईश्वर बाप्पा मदत करणार आहे, सहाय्य करणार आहे प्रभू ईश्वर बाप्पा. खरंच तुझं वचन जिवंत आहे प्रभू ईश्वर बाप्पा. हो देव बाप्पा, खरंच सुंदर अशा वचनासाठी मनापासून तुझी स्तुती करते, हात उंच करून तुझे आभार मानते ईश्वराजा. हो देव बाप्पा, जेवढ्याने तुझं आजचं हे वचन ऐकले प्रभू ईश्वर बाप्पा, त्या प्रत्येकाला देव बाप्पा तू आज आशीर्वादित कर. तुझ्या वचनावर विश्वास ठेवण्यासाठी, तुझ्या वचनाला क्लेम करण्यासाठी, तुझं वचन स्वतःवर डिक्लेअर करण्यासाठी, घोषित करण्यासाठी आज तू प्रत्येकाला मदत कर, सहाय्य कर प्रभू ईश्वर. आणि प्रत्येक संकटापासून देव बाप्पा तू त्यांचा बचाव कर देव बाप्पा. माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली आहे. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वर बाप्पा, जेवढे प्रेयर रिक्वेस्ट आलेत खूप विश्वास आणि तुझ्या हातात देते. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरेत कर येशू, तुझ्या नावात तू आज पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वर बाप्पा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत प्रभू ईश्वर बाप्पा, ICU मध्ये आहेत, व्हेंटिलेटरवर आहेत प्रभू ईश्वर बाप्पा, ज्यांची सर्जरी झाली आहे प्रभू ईश्वर बाप्पा, ज्यांचे रिपोर्ट्स येणार आहे प्रभू ईश्वर बाप्पा, ज्यांना डॉक्टरांनी सर्जरी सांगितलेली आहे प्रभू ईश्वर बाप्पा, त्या प्रत्येकासाठी विनंती करत आहे प्रभू ईश्वर बाप्पा. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे प्रभू ईश्वर बाप्पा, आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वर बाप्पा. हो ईश्वराजा, या प्रार्थनेमध्ये जेवढे लोक तुला हाक मारत आहेत, ओरडत आहेत प्रभू ईश्वर बाप्पा, तुझ्या चरणाजवळ आलेत प्रभू ईश्वर बाप्पा, तुझ्या चरणाजवळ रडत आहेत प्रभू ईश्वर बाप्पा, रिक्वेस्ट करत आहे प्रभू ईश्वर बाप्पा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वर बाप्पा. त्यांच्या शरीरातील सर्व रोगांना मी नासरेत कर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. नासरेत कर येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांच्या शरीरातील सर्व आजार, सर्व दुखणं, सर्व रोग निघून जाऊ दे. हो देव बाप्पा, माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी आज प्रार्थना ऐकलेली आहे. I pray in the mighty name of Jesus. Amen.